नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण ओल्या भुईमुगाच्या शेंगांची रेसिपी पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी भुईमुगाच्या शेंगा अर्धा किलो घेतल्या आहेत. या शेंगांना खूप माती चिकटलेली आहे, पण आपण यांना न धुताच असंच मातीसहित खरपूस भाजून घेणार आहोत. या शेंगांना आपण लोखंडी कढईत भाजून घेऊया. माती असल्यामुळे या शेंगा अशा मस्त खरपूस भाजल्या गेल्या. या शेंगा चांगल्या खरपूस भाजल्यात. आता गॅस बंद करून आपण 5 मिनिटं यांना अशाच कढईमध्ये ठेवूया. ह्या शेंगा खाण्यास तयार आहेत. अशा खरपूस भाजून घेतल्यात. भुईमुगाच्या शेंगांमध्ये अनेक फायदे असतात. हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते, वजन कमी करण्यास मदत होते, डायबिटीस रुग्णांसाठी शुगर कंट्रोलमध्ये राहते, पित्ताशयात खडे होत नाही, गरोदरपणात उपयुक्त, त्वचेसाठी फायदेशीर असते. परंतु तळलेले किंवा मीठ लावलेले शेंगदाणे खाणे टाळावे. काही जणांना लाल शेंगदाणे खाल्ल्यास पित्त होते, पण पित्ताचा त्रास किंवा दमा असणाऱ्यांनी फारसे शेंगदाणे खाऊ नये. ह्या शेंगा खाण्यास खूप टेस्टी लागतात. तुम्हीही ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.